नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील वेगवेगळ्या मुदतीचे जे कोर्सेस आहेत, 1 वर्ष किंवा 2 वर्ष मुदतीचे, या कोर्सेस विषयी जे कोर्सेस औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकवले जातात, याविषयीचे प्रत्येक जे कोर्सेस महाराष्ट्रातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये उपलब्ध आहेत, त्याचे सर्व माहितीचे व्हिडिओ माझ्या ITI डिजिटल स्किल हब या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहेत. आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण संबंधी व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला हिट करा. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी आपणासाठी घेऊन आलेलो आहे जो अधिक मागणीचा ट्रेड जो आहे, की ज्याची मागणी मोठ्या प्रमाणात उपलब्ध केली जाते आणि रोजगाराच्या संधी हा कोर्स पूर्ण केल्यानंतर अधिक प्रमाणात उपलब्ध असते. तर चला मित्रहो, तारतंत्री वायरमन या कोर्सविषयी मी जयराम ससाने आपणासाठी या ट्रेडविषयी प्राथमिक माहिती आणि रोजगाराच्या संधी कोणत्या उपलब्ध असू शकतात हे घेऊन आलेलो आहे. कोर्सचं नाव आहे तारतंत्री वायरमन. कोर्सचा कालावधी आहे 2 वर्ष. प्रवेशासाठी शैक्षणिक पात्रता 10वी नापास किंवा 8वी पास. इयत्ता 10वीच्या निकालानंतर दुसऱ्या दिवसापासून व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर आपण ऑनलाईन पद्धतीने प्रवेश प्रक्रियेत सहभागी होऊ शकता. या कोर्समध्ये काय शिकवले जातं? घरगुती व व्यावसायिक इलेक्ट्रिकल वायरिंग पद्धती की जशा कॉन्ड्यूट, केसिंग, केपिंग, सरफेस वायरिंग हे शिकवलं जातं. स्विच बोर्ड, MCB, फ्यूज व DBचे इन्स्टॉलेशन व दुरुस्ती, विद्युत उपकरणांचे मेंटेनन्स, पंखा, ट्यूबलाइट, गिझर, पंप इत्यादी, मीटर बसवणे व कनेक्शन देणे, विजेचे सुरक्षित हाताळणीचे नियम, इलेक्ट्रिकल सेफ्टी, अर्थिंग सिस्टीम, फॉल्ट फाइंडिंग व रिपेरिंग, बेसिक सोलर सिस्टीम व लाइटिंग सिस्टीम याबाबतचे प्रशिक्षण या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये प्रशिक्षणादरम्यान दिले जाते. ज्या रोजगाराच्या संधी आपणासाठी उपलब्ध आहेत: घरगुती व बिल्डिंग वायरिंग, वीज वितरण कंपन्यांमध्ये महावितरण, टाटा पॉवर इत्यादी, कॉन्ट्रॅक्ट वायरिंग कंपन्या व बिल्डर्स, स्वतंत्र वायरिंग व्यवसाय सुरू करण्याची संधी, सरकारी व खाजगी क्षेत्रात अप्रेंटिसशिप, जे जॉब रोल आपण या कोर्स नंतर मिळू शकता. जॉब रोल्स: वायरमन, इलेक्ट्रिकल हेल्पर, साइट इलेक्ट्रिशियन, हाऊस वायरिंग टेक्निशियन, मेंटेनन्स वायरमन, केबल इन्स्टॉलर. ज्या पुढील शिक्षणाच्या संधी हा कोर्स पूर्ण केल्यानंतर आपणास मिळू शकता. ITI नंतर इलेक्ट्रिशियन ट्रेडमध्ये दुसऱ्या वर्षात आपणाला लॅटरल एंट्री प्रवेश मिळू शकतो. डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल सेफ्टी, सोलर इन्स्टॉलेशन, केबल लेईंग सारखे शॉर्ट कोर्सेस, गव्हर्नमेंट एक्झाम्स आणि अप्रेंटिसशिप प्रशिक्षण. आपण लेबर कॉन्ट्रॅक्टर म्हणूनही स्वतःचं परीक्षा देऊन एक अधिकृत वायरमन म्हणून, लेबर कॉन्ट्रॅक्टर म्हणून आपण काम करू शकता. हा कोर्स केल्यानंतर जो सरासरी पगार आपणास मिळू शकतो, सुरुवातीला 8,000 ते 12,000 दरमहा,
अनुभवानुसार यात वाढ होऊ शकते. 20,000 ते 30,000 किंवा त्यापेक्षा जास्त. स्वतंत्र व्यवसाय केल्यास फ्रीलान्स वायरिंग महिन्याला आपण 40,000पेक्षा जास्त कमाई आपणास मिळणे शक्य आहे. तर विद्यार्थी मित्रो, वाट कशाची बघताय? नक्कीच इयत्ता 10वीच्या निकालानंतर दुसऱ्या दिवसापासून सुरू होणाऱ्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत सहभागी व्हा. आपणा सर्वांना प्रवेशासाठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.